चालू असताना शिंदे साहेबांबद्दल 2-4 चॅनलला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलले गेले. आम्ही पण थोडं समजून होतो की युतीचं शासन आहे आणि युतीच्या माध्यमातून काही गोष्टी चाललेल्या आहेत. आम्ही काही गोष्टींकडे कानाडोळा केला, कारण माहितीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू होत्या आणि निकाल लागल्यानंतर माननीय नाईक साहेबांनी, मला वाटतं गणेश नाईकांनी केलं की आता निवडणूक संपलं, आता सर्व वैरे संपलं, आता आम्ही काही बोलणार नाही. आम्ही एक पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आणि पक्षप्रमुखांचं मान सन्मान ठेवून आम्ही कोणी या गोष्टीवरती काही गोष्टी बोलताना आम्ही काही केलं. परत या 2 दिवसापूर्वी काही गोष्टी अशा पद्धतीने बोललं गेलं की पार्टीने मला जर सांगितलं तर मी एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान ठेवणार. आता ह्या गोष्टीच्या झाल्यानंतर आज ते पण आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल जर असे कोणाचे उद्गार काढत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणून, उपनेता म्हणून मी कधीही स्वस्थ बसणार नाही आणि आम्ही त्या बाबतीत स्वस्थ बसू शकत नाही. त्यांनी ज्या गोष्टीत त्यांनी वल्गना केली की नायकांना प्रसिद्धी पाहिजे, एकनाथ शिंदेचं नाव नाही घेतलं तर त्यांना प्रसिद्धी भेटणारच नाही, मीडिया उचलणारच नाही. मीडिया एकनाथ शिंदेचं नाव घेतलं की मीडिया कव्हरेज मिळते, म्हणून त्यांचं ते चाललेलं आटापिट आहे. बघा, भारतीय जनता पार्टीचं पाठबळ जर असतं तर त्यांनी यांचं बोललंच नसतं. भारतीय जनता पार्टी ही महायुतीचं शासन चालू आहे. महायुतीमध्ये कोणी एकमेकाच्या विरोधात कधी बोलत नाही. ना आमच्या शिवसेनेच्या लोकांनी कोणी कधी काय बोललेलं आहे, ना बीजेपीच्या लोकांनी कधी कोणाच्या विरोधात काय बोललं. साध्या आमदाराच्या विरुद्ध, साध्या मंत्र्याच्या विरुद्ध कधी कोणी एकमेकाच्या विरोधात कधी वल्गना केली नाही. यांना मीपणा जास्त आहे. यांना वाटतं की ठाणे जिल्हा म्हणजे मी. ही परिस्थिती नाही राहिली. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, म्हणून तर यांना शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जायला लागला, राष्ट्रवादी सोडून त्यांना बीजेपीत जायला लागला. जर दुसऱ्या पक्षाचे हात नसते पकडले तर हे कधी निवडूनच आले नसते. त्यांना माहिती आहे काय होणार आणि काय नाही होणार आहे. मग त्यांचाच चांगला पलटी झाला असता, हे मी सांगायची काही गरज नाही. मुश्किल आहे. मी जर माझ्या नेत्यावर टीका टिप्पणी केली तर आम्ही सहन करणार. आणि भाषा असते, बोलायची भाषा असते. त्यांनी मला हलक्यात घेऊ नये, त्यांनी मला म्हणजे कार्यक्रम केल्याशिवाय मी राहणार नाही, या गोष्टी नाही आहे. केळकर काय बोलला, केळकर का एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या बाबतीत कधी विरोधात बोलला नाहीये. तो ठाण्यामध्ये आहेत, ते ठाण्यामध्ये आहेत, त्यांनी कधी शिंदे साहेबांच्या विरोधात बोलले नाही की आमच्या पक्षाच्या विरोधात ते कधी बोलले नाही. हा ठीक आहे, कुठं काय प्रॉब्लेम झाले तर ते एकमेकांच्या विरोधात बोलतात, पण एवढ्या खालच्या थरावर ते कोणी गेलेले नाहीत. गंभीर आहे महायुतीसाठी. ते अशा छोट्या मोठ्या चिरीमिरीच्या ते नाही. दिग्गज नेते तर मी आहे, मी उपनेता मी देतोय ना. आता ठाण्यातून देतात, सगळीकडे सर्वजण देतात. आता मी देतोय ना. आता नव्यामध्ये का सर्व का आयुर्वेदून एकाने द्यायला पाहिजे, घनसोलीतून एकाने द्यायला पाहिजे, कोपरखेड्यातून एकाने द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे ना तुमची. मी देतो ना. पण एकेकाळी आम्ही जोपर्यंत होतो त्याच्यावर निष्ठा सांभाळणार. आणि मी ज्या पक्षात आहे, जर माझ्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध कोणी बोलला तर ते मी सहन करणार नाही आणि त्या पद्धतीने आम्ही बोलतो. तो प्रश्न नाही. माझा मी मुद्दा घेतलेला आहे की त्यांनी आमच्या नेत्याच्या विरुद्ध बोललं तर आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलल्याशिवाय राहणार. ते काय आहे ते तिकडे लक्ष देत नाही. ते पक्ष आहे ना, तिथं बीजेपी पक्ष सक्षम आहे, शिवसेना पक्ष सक्षम आहे. ते त्यांच्या लेवलने ते पाहून घेतील. शेवटी आराखडा त्यांच्याकडे जातोच ना. काल पण बीजेपीच्या उमेदवारांचा आराखडा काल दिला ना. बरं, आम्हाला जर आमच्या नेत्याला जर कोणी दिवसलं तर आम्ही आमच्या पद्धतीने तसं आम्ही गप्प बसतात. म्हणजे आम्ही मूग मिळून एवढ्या दिवस गप्प बसलो तर तसं तर नाही ना. म्हणून आता आम्ही सर्वजण
आम्ही सर्वजण गंभीरपणे आम्ही जसंच तसं उत्तर द्यायला आम्ही बसलेलो. याला उत्तर दिल्यात आलं. आता हे जास्तच झालं. आता त्यांनी परवाचं केलेलं माहिती आहे ना तुम्हाला. वाटलं काय केलं त्यांनी शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देतो ना. चौगुलेचे हे किती काळ चालणार? ते त्यांना समजायला पाहिजे. ते मोठे त्यांनी बोलायला पाहिजे. त्यांनी बोललो होतं ना. त्यांनी बोललो होतं निवडणुका संपली आपण पुन्हा जाणार तर त्याला विनंती करायची. आम्ही कशाला विनंती करायला जाऊ. आम्हाला काय मोठ्या नेत्यांबद्दल पुन्हा तुम्ही पत्रकार परिषद घेत राहणार. बघा आम्ही आज घेतलंय एवढ्यासाठीच घेतलंय की प्रत्येकाला बोलवणार. तुम्हाला प्रत्येकाशी उद्या काल मी कुठल्या तरी टाइम्स महाराष्ट्राला दिली. आज मी लाईव्ह IBL लोकमतला होतो. उद्या प्रत्येकाला देण्यापेक्षा सर्वांना एकत्र बोललेलं बरं. म्हणजे मी एकाला बोललो की लगेच दुसरे पत्रकार होतात का आम्हाला तुम्ही का नाही दिली पाहिजे. म्हणजे आम्ही काय माझा प्रश्न असा होता की आपण गरजच नाही. त्यांचं त्यांना समजायला पाहिजे. पत्रकार परिषद घेता मात्र आपण बोलू देखील शकता. म्हणजे मला काय बोलायची गरज आहे. त्यांचं त्यांना समजायला पाहिजे. त्यांना ते बघतील त्यांना. राजकीय चर्चा काहीच नाही. उलट मला आता कोणीतरी बोललं की कोणीतरी पार्टीकडनं झापलं गेलं की बाबा असं वर्गाने करू नका. हे वरच्या लेवलनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा पण ते त्यांच्या लेवलनी ते बसून कोणाचा महापौर कुठं करायला पाहिजे, कोणाचा उपमहापौर कुठं करायला पाहिजे, कोणाला कुठं मदत करायला पाहिजे ते त्यांच्या लेवलनी चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय बोलण्याचं काही अर्थच नाही. भरपूर वेळ 4 वर्ष बाकी माझी लावायला 4 वर्ष बाकी आहेत. यांनी किती वेळा माझी लावून घेतलं होतं तर मी सांगायची काही गरज नाही. मला 3 वेळा माझी लावून घेतला होता ना, 2 वेळा तर माझी लावून घेतला होता ना, म्हणून मी बोलायची गरज नाही. अजून 4 वर्ष बाकी आहेत खासदार इलेक्शनला. त्यावेळेस बघू ना, त्यावेळेस बघूया आपण. आता विषय वेगळा आहे.